तर मित्रांनो मी म्हणतो विषय आज तुम्हाला घेऊन जातोय मासे पकडायला. तर काल संध्याकाळी आम्ही गेलेलो चिवरीची शाल घालायला. तर चिवरीच्या शालेने माशांचे डोळे फुटतात आणि मासे मरून वरती येतात. तर आता बघूया आपल्याला किती मासे भेटतात. मी थोडे मासे आणून ठेवले घरी, ते तुम्हाला दाखवले का नाही, कारण की सकाळी थोडा काळोख होता. त्यामुळे मग आता जाऊया, आता परत बघूया किती भेटतात. होते खूप, पण अजून भेटतात का बघूया. चला मित्रांनो, आता आम्ही पोहोचलोय नदीच्या काठी. तर आता उतरूया नदीत, मग तुम्हाला दाखवतो कसे मासे म्हणजे असे मासे करतात आमच्या इथे. मी पोहोचलोय नदीत आणि हा कोंडीत आम्ही मासेमारी केलेली, म्हणजे चिवळीची शाल घातलेली. तर तुम्ही बघू शकता मासे कसे वर आलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर आम्ही तिथून स्टार्ट करून इथपर्यंत येऊया मग मासे पकडत. तर आता तुम्ही बघू शकता पूर्ण मासे कसे आहेत ते. तर हे मासे पकडण्यासाठी थोडे मासे मरतात आणि थोडे मासे असे वर येतात. मग असे एक मासा वर आलेला. आता तर तुम्हाला वर मासे दिसत नाही. आता तुम्हाला पाण्यात असेल मासे तुम्हाला काढून दाखवतो. बघू शकता, बघा इथे एक शेंगट आहे, हो मी घेतलेला आहे. इथे थोडे मासे आहेत, खूपच छोटे आहे. इथे एक शेंगट आहे, हा एक खवळा आहे. हा बघा, हा माशाला आमच्या इथे दाणका म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आपण पकडूया मासे आता. मासे सध्या तर भेटत नाहीत, आपण तरी पण काढूया. तुम्ही बघू शकता इथे वामनीला हात घालत आहे. इथे टाकली का नाही, एक मला छोटीशी वाम भेटलेली आहे, आपण बघू शकता. बघा, याला आमच्या इथे वाम आणि काडे बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात ते कमेंट करून सांगा. तर मी इथे जराशी मोठी वाम टाकलेली होती, ती वाम कुठे गेली. बघू शकता मित्रांनो कसा असर होतो, असा असर होतो काडी वगैरे वर असा असर होतोय. तुम्ही बघू शकता पाण्यावर सगळं मेणाचा असर पडतो. आज मला हे बघा एवढे मासे मिळालेले आहेत आणि घरी थोडे आहेत, तर तुम्हाला घरी जाऊन ते मासे दाखवतो. चला तोपर्यंत आपण घरी जाऊया. आणखी काय दाखवायचं. तर मित्रांनो, आज मला एवढे मासे भेटलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता, हे आहे शेंगट, हे आहे काडी, हे सर्व काडी आहेत, बाकीचे शेंगट आणि मळवे आहेत. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा दिसला, तो म्हणजे कसा आवडला, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.